आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या बातम्या। खराब रस्त्यांमुळे राज्यभरात 12 नागरिकांचा मृत्यू। आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली? मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं। आठवड्याभरात खड्डे बुजवण्याचे आदेश। एल्फिस्टन पूल बंद केल्यानं दादरमधील टिळक पुलावर वाहतूक कोंडी। रुग्णवाहिका आपत्कालीन वाहनं कोंडीत अडकत असल्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल। म्हाडाची मुंबईतील घरांची लॉटरी मार्चमध्ये निघणार। दिवाळीत म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार असं जाहीर करण्यात आलं होतं, मात्र आता दिवाळीऐवजी मार्चमध्ये घरांची लॉटरी निघणार। मुंबईत ओला उबरचं भाडं प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैसे। मागणीच्या वेळेत दीडपट वाढ करण्यास परवानगी, तर मागणीच्या काळात 34 रुपये दर निश्चिती। हे नियम ॲपमध्ये 18 सप्टेंबरपासून लागू। मुंबई सागरी किनारा मार्गाला वाहन चालकांची पसंती। महापालिकेकडून होणार बायो टॉयलेटची उभारणी। 15 दिवसात अत्याधुनिक बायो टॉयलेट सेवेत येणार। आयफोन 17च्या खरेदीसाठी आयफोन स्टोअर बाहेर रांगा। आयफोन प्रेमींची पहाटेपासूनच गर्दी। मुंबईतील स्टोअर बाहेर पहाटेपासूनच आयफोन खरेदीसाठी रांगा। पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार। चौकशी समिती गठीत करण्याच्या पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केल्या होत्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी। पुणे पालिकेला निवडणुकीसाठी 24,000 कर्मचाऱ्यांची गरज। प्रशासनाकडून 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित। शहरातील मतदान केंद्रांमध्ये वाढ होणार। पुण्यातील वाहतूक कोंडीवर पाहणी करून सोमवारपर्यंत अहवाल द्या। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे पथविभागाला बैठक घेत आदेश। शहरातील 32 रस्ते आणि कोंडी होणाऱ्या 22 ठिकाणांची पाहणी करण्याचेही निर्देश।